तुम्ही बघू शकता हे माझं किचन आहे आणि जे आहे ते खूप छान आहे. साधं आहे पण मला आवडतं. जास्त पसारा नाही. हो, थोडासा जास्तीचा भांड्याचा पसारा झालेला आहे, पण ठीक आहे, समजून घ्या. वाईट कमेंट करू नका. आणि बघू शकता मी किचनमध्येच एक कुंडी पण ठेवलेली आहे, जे मोगऱ्याचं रोपटं आहे. आपण म्हणतो ना, झाडं लावायला गार्डन पाहिजे, बाल्कनी पाहिजे, पण आता माझ्याकडे नाही आहे, मग ऑप्शन नाही आहे. मला फुलांचं झाड खूप आवडतं, त्याच्यामुळं हे मी मोगऱ्याचं रोपटं मी माझ्या घरात घेऊन आले. त्याला फुलं येऊन गेलेत, पण आता सध्या त्याला फुलं नाही आहेत. ऊन वगैरे भरपूर येतं खिडकीतनं, त्याच्यामुळं हे एकदम हिरवगार छान टवटवीत आहे. सो सकाळची वेळ आहे आणि बघू शकता मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आहे. नमस्कार मंडळी, मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते या आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. बघू शकता सकाळची वेळ आहे आणि मी इथे पीठ मळायला घेतलंय. वांगी काढलेत भाजीसाठी. बेसिनमध्ये माझी भांडी पडलेत, ते सुद्धा मला नंतर करायचं आहे. आणि बघा, हे मी दाखवते, ते आहे मोगऱ्याचं रोपटं. बघू शकता किती सुंदर आले ना. हे पण एक माझं फॅमिली मेंबरच आहे बरं का घरातलं. मला खूप आवडतं. असो, दिवसभराच्या ह्या कामानंतर सकाळी वांग्याची भाजी केली, वरण केलं, भात केला, चपात्या केल्या, माझ्या पुरती भाकरी केली. आणि त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर आधी पेट पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी बाकीची माझी जी दिवसभरामध्ये एक शिलाई करून घेतली. मी गोधडी शिवली बरं का. मी साड्यांची शिवली, 3 साड्यांची मी एक गोधडी शिवून घेतली आहे. आणि दुसरं म्हणजे बाकीचे अल्टरची कामं आली होती, जे परकर आले होते आजींचे, त्यांना त्यांच्या साईजनुसार मला कमी करून हवे होते. सगळीकडे डबल शिलाई मारून आणि साईजमध्ये कमी करून हवे होते. सो हे काम माझं मी करून